मित्रांनो, कधीकधी रात्री झोपताना डोक्यात विचारांचं चक्र इतकं जोरात फिरतं की झोप पार उडून जाते. दिवसभर आपण धावतो, कष्ट करतो, लोकांची बोलणी खातो आणि संध्याकाळी घरी आल्यावर मनात येतं की हे सगळं नक्की कशासाठी चाललंय. आपण खरं तर खूप साधी माणसं आहोत. आपल्याला काही खूप मोठं नको असतं, फक्त थोडी शांतता आणि सुखाचे 2 घास हवे असतात. पण हे जग आणि परिस्थिती आपल्याला सहजासहजी गप्प बसू देत नाही. माझ्या आयुष्यातही असे अनेक दिवस आले जेव्हा मला वाटलं की आता सगळं संपलंय, पुढे जाण्यात काहीच अर्थ उरला नाही. पण त्या शांततेत जेव्हा मी स्वामी समर्थांच्या विचारांकडे वळलो, तेव्हा मला उमजलं की संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच. फक्त आपण त्याकडे कसं पाहतो हे जास्त महत्वाचं आहे. स्वामी नेहमी म्हणायचे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही की लगेच काहीतरी चमत्कार होईल, तर याचा अर्थ असा आहे की तुला संकटांशी लढण्याची ताकद मिळेल. आपल्या सगळ्यांची गोष्ट जवळजवळ सारखीच आहे, फक्त त्यातली पात्र वेगळी आहेत. आपण एकमेकांकडून शिकू शकतो आणि एकमेकांना आधार देऊ शकतो. हे जे काही मी आज सांगतोय ते माझ्या स्वतःच्या अनुभवातून आलं आहे. जर तुम्हाला हे विचार मनाला भिडले तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. आपल्या हक्काच्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच गप्पांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ती बेल आयकॉन नक्की दाबा. तुमच्या मनात सध्या काय सुरू आहे किंवा कोणत्या गोष्टीचा जास्त ताण वाटतोय हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बघा, आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर कामांची एक मोठी यादी असते. कधी मुलांची शाळा, कधी ऑफिसचं टेन्शन, तर कधी घरातल्या मोठ्या माणसांचं आरोग्य. या सगळ्या गडबडीत आपण स्वतःला कुठेतरी विसरूनच जातो. मला आठवतंय, काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात असाच एक काळ आला होता जेव्हा मला वाटायचं की मी फक्त इतरांसाठीच जगतोय. स्वतःचं असं काही शिल्लक उरलंच नाहीये. सतत तीच धावपळ, कोणाचं तरी ऐकून घेणं आणि मनातल्या मनात कुडत राहणं. मग एक दिवस मी निवांत एका बाकावर बसलो होतो. समोरून एक आजोबा आपल्या नातवाचा हात धरून चालले होते. तो लहान मुलगासारखा पडत होता, पण ते आजोबा त्याच्यावर चिडत नव्हते. ते फक्त शांतपणे त्याला परत उभं करत होते. त्या साध्या दृश्याने मला त्या दिवशी खूप काही शिकवलं. आपण आयुष्यात जेव्हा पडतो तेव्हा आपण स्वतःवरच सगळ्यात जास्त चिडतो. आपल्याला वाटतं की आपल्याकडून चूक कशी काय होऊ शकते. पण चुका तर होणारच ना. आपण शेवटी माणूस आहोत. आपण काही देव नाही की आपल्याकडून सगळं प्रत्येक वेळी परफेक्ट होईल. स्वामी समर्थांनी सुद्धा नेहमी हेच सांगितलं की प्रयत्न करणं कधीच सोडू नकोस. त्यांनी कधीच असं नाही म्हटलं की तू गप्प बसून राहा, मी सगळं बघून घेईन. ते म्हणायचे की तू चालत राहा, मी तुझ्या सोबत आहे. याचा अर्थ असा की मेहनत तर आपल्यालाच करावी लागणार आहे, पण ती करताना मनात एक विश्वास हवा की आपण या प्रवासात एकटे नाही आहोत. आजकाल काय होतं माहितीये का, आपण सोशल मीडिया बघतो आणि आपल्याला वाटतं की जगातील सगळ्यांचं आयुष्य किती मजेत चाललंय. कोणी फिरायला गेलंय, कोणाचं नवीन घर झालंय. हे सगळं पाहून आपल्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड येतो. आपल्याला वाटतं की आपणच मागे राहिलो की काय. पण खरं सांगू का, प्रत्येकाच्या घराचा उंबरठा ओलांडला की आत वेगळ्याच कथा असतात. कोणाचं तरी दुखणं असतं, कोणाचं कर्ज असतं, तर कोणाचे घरगुती वाद असतात. त्यामुळे कोणाच्या तरी बाहेरून दिसणाऱ्या आयुष्याशी आपल्या आतल्या संघर्षाची तुलना करणं आता थांबवलं पाहिजे. हे सांगायला खूप सोपं असतं, पण करायला कठीण आहे हे मला पूर्णपणे ठाऊक आहे. कारण मी सुद्धा त्या परिस्थितीतून गेलोय. जेव्हा खिशात पैसे नसतात किंवा जेव्हा आपलं म्हणणारं माणूस आपल्याला सोडून जातं, तेव्हा हे सगळं तत्वज्ञान काही कामाचं वाटत नाही. पण नेमकी त्याच वेळी आपल्याला संयमाची खरी गरज असते. संयम म्हणजे केवळ शांत बसून राहणं नव्हे, तर वाईट काळातही आपलं मानसिक संतुलन ढळू न देणं. लोक काय म्हणतील याचा विचार करण्यात आपण आपलं अर्ध आयुष्य घालवतो. पण शेवटी जेव्हा आपल्याला खरंच गरज असते तेव्हा मोजकीच माणसं आपल्या पाठीशी उभी असतात. बाकीचे फक्त लांबून बघणारे असतात. मग त्या 4 लोकांच्या विचारांसाठी आपल्या मनातलं सुख कशाला घालवायचं. मला वाटतं की आपण रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढलाच पाहिजे. अगदी 10 मिनिटं का असेना, पण शांत बसा. स्वतःच्या श्वासाकडे लक्ष द्या. आपल्याला नक्की काय हवंय आणि आपल्याला कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय याचा शांतपणे विचार करा. जेव्हा आपण स्वतःशी संवाद साधतो तेव्हा अर्धी उत्तरं आपल्याला तिथेच मिळतात. आपण इतरांशी खूप बोलतो, पण स्वतःशी बोलायला मात्र पार विसरून जातो. माझ्या अनुभवातून मी हे शिकलोय की जो माणूस स्वतःचा चांगला मित्र होतो त्याला जगातला कोणताही शत्रू कधीच हरवू शकत नाही. आपण स्वतःला खूप गृहीत धरतो. आपल्या शरीराला आणि मनाला आपण मशीनसारखं वापरतो, पण मशीनला सुद्धा सर्व्हिसिंगची गरज असते ना. मग आपल्या मनाला का नको. कधीतरी एखादी छोटी गोष्ट आपल्याला किती मोठा आनंद देऊन जाते हे आपण विसरून गेलो आहोत. पाऊस पडला की त्याचा सुगंध घेणं, गरम चहाचा कप हातात घेणं किंवा एखाद्या जुन्या मित्राशी मनमोकळं बोलणं, या छोट्या गोष्टीच आपल्याला खरं तर जगण्याची ताकद देतात. आयुष्य हे काही 100 मीटरची शर्यत नाहीये, तर हे एक मॅरेथॉन आहे. इथे जो फक्त वेगाने धावतो तो नाही, तर जो शेवटपर्यंत टिकून राहतो तोच खरा जिंकतो. म्हणून उगाच घाई करू नका. तुमची वेळ नक्की येईल. प्रत्येकाचा एक वेगळा ऋतू असतो. गुलाब उन्हाळ्यात फुलतो,
तर मोगरा पावसाळ्यात. तसंच तुमचीही एक वेळ ठरलेली आहे. तोपर्यंत फक्त आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा. स्वामींच्या भाषेत सांगायचं तर तुम्ही तुमचं कर्म करा आणि फळाची चिंता सोडा. याचा अर्थ असा नाही की फळ मिळणार नाही, तर चिंता केल्याने फळ लवकर मिळत नाही. उलट तुमची शक्ती मात्र विनाकारण खर्च होते. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडा जरी भिडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रेरणादायी कथा आणि विचारांसाठी आपण पुढेही भेटत राहूया.